लास्ट व्हिडिओमध्ये आपण डोळ्याची रचना, स्ट्रक्चर ऑफ आईज अँड डिफरंट पार्ट ऑफ आईज याविषयी माहिती पाहिजे. नाव तुला एक गोष्ट माहिती, जेव्हा आपण दूरची वस्तू पाहत असतो तेव्हा स्काय लेन्स असते आपली, डोळ्याचे जे काही भिंग असतं हे चपट होतं. जेव्हा जवळची वस्तू पाहतो तेव्हा तेच भिंग हे राऊंडेड गोलाकार होत असतं. दूरची वस्तू पाहताना वेगळं आणि जवळची वस्तू पाहताना वेगळं, अशा दोन वेगळ्या प्रकारची गोष्टी आपल्याला जाणवतात. जसं की समजा त्याचा हा डोळा आहे ना, जेव्हा आपण दूरची वस्तू पाहत असतो तेव्हा भिंग असं पूर्णतः चपट होतं. दूरची वस्तू पाहताना भिंगाचा आकार जो आहे हा चपटा होतो आणि मग आपल्याला योग्य अशी इमेज किंवा प्रतिमा मिळते. आणि जेव्हा आपण जवळची वस्तू पाहत असतो तेव्हा भिंग गोलाकार होतं, म्हणजेच उभीर होतं आणि असं गोल होतं थोडंसं. आणि आपल्याला जवळच्या वस्तूची प्रतिमा स्पष्ट दिसते. असं हे दूरची वस्तू पाहताना आणि जवळची वस्तू पाहताना भिंगाचा जो आकार बदलतो, भिंगाचा आकार बदलतो म्हणजे काय होतं, भिंग जेव्हा चपट होतं तेव्हा भिंगाची जी काही फोकल लेंथ आहे दॅट फोकल लेंथ विल बी इन्क्रीज. म्हणजे थोडक्यात काय होतं, तर अभिसरण क्षमता वाढते. फोकल लेंथ जे आहे, फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर जे आहे ते इन्क्रीज होतं, वाढतं. आणि जेव्हा जवळची वस्तू पाहतो तेव्हा भिंगाचं नाभीय अंतर कमी होत असतं. तिथं फोकल लेंथ कमी होती, डिक्रीज. म्हणजे आवश्यकतेनुसार आपलं भिंग फोकल लेंथ कमी किंवा जास्त करू शकतो. दूरची वस्तू पाहिजे असं तर नाभी अंतर वाढतं आणि वस्तू स्पष्ट दिसते. जवळची वस्तू पाहिजे असेल तर नाभी अंतर कमी होतं आणि वस्तू स्पष्ट दिसते. भिंगाची ही जी शक्ती असते, ही जी पॉवर असते, त्याला म्हटलं होतं पॉवर ऑफ अकोमोडेशन. सो नाव हिअर विल बी लर्न द डेफिनेशन पॉवर ऑफ अकोमोडेशन. Power of accommodation. So we have power of accommodation. Power of accommodation means as the capacity of the lens to change its focal. The capacity of lens to change its focal length. The capacity of lens to change its focal length as per need, called power of accommodation. The power of accommodation. मराठी म्हणतात भिंगाची बरोबर इंग्लिश मध्ये भिंगाची क्षमता असं म्हटलं होतं. म्हणजेच थोडक्यात काय तर भिंगाची अशी ही शक्ती असते की ज्यामुळं भिंग स्वतःच्या फोकल लेंथ म्हणजेच जे काही नाभी अंतर आहे, नाभी अंतर बदलू शकतं आणि आवश्यकतेनुसार नाभीय अंतरात बदल होऊन याला भिंगाची शक्ती म्हणजे समायोजन शक्ती असं म्हणतात. परत भिंगाची समायोजन शक्ती, भिंगाची समायोजन शक्ती. भिंगाची समायोजन शक्ती म्हणजे काय, याची व्याख्या करता येते आवश्यकतेनुसार भिंगाच्या नाभीय अंतरात बदल होणे. आवश्यकतेनुसार भिंगाच्या नाभी अंतरात बदल होणे भिंगाच्या या
क्षमतेला भिंगाची समायोजन शक्य असे म्हणतात. आवश्यकतेनुसार भिंगाचे नाभी अंतर बदलणे, अंतर बदलण्याच्या क्षमतेस भिंगाची समायोजन शक्ती म्हणतात. समायोजन शक्ती असे म्हणतात. भिंगाची समायोजन शक्ती म्हणजे काय, तर आवश्यकतेनुसार भिंगाचे नाभी अंतर बदलण्याचे असेल तर भिंगाची समायोजन शक्ती असे म्हणतात. सो दॅट इज द पॉवर ऑफ अकोमोडेशन, पॉवर ऑफ अकोमोडेशन. सो दॅट्स वन. नाव या व्यतिरिक्त आणखीन एक हे आहे किंवा आपण एखादी वस्तू किती जवळून पाहू शकतो. एखादी वस्तू आपल्या एकदम किती जवळ, डोळ्याच्या किती जवळ घेतली जाते दिसते. आपण जर प्रयोग केला तर एक गोष्ट लक्षात येते, आपण खूप जवळची वस्तूही पाहू शकत नाही. हे विशिष्ट एक अंतर असतं ज्या अंतरावर आपल्या डोळ्यावर ताण न येता आपल्याला ती वस्तू स्पष्ट दिसते. ते जे अंतर असतं, ज्या अंतरावरून, ज्या कमीत कमी अंतरावरून वस्तू स्पष्ट, डोळ्यावर ताण न येता वस्तू स्पष्ट दिसते, त्या अंतराला म्हटलं जातं लघुत्तम दृष्टीचे, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणजेच मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. तर काय असतं मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन? चला ते डिफाइन करूया. मिनिमम डिस्टन्स ऑफ distinct object. Minimum distance of distinct object. It means that simply distance of minimum distance distinct vision. Vision म्हणजे दृष्टी. लघुत्तम दृष्टीचे, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणजे काय, तर ज्या कमीत कमी अंतरावरून आपण वस्तू स्पष्टपणे डोळ्यात ताण न येता पाहू शकतो त्यास म्हटलं जातं सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. ज्या कमीत कमी अंतरावरून वस्तू स्पष्ट आणि डोळ्यावर ताण न येता पाहू शकतो त्या अंतरास लघुत्तम, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात. स्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू स्पष्ट आणि डोळ्यात ताण न येता पाहू शकतो त्या अंतरास सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. द मिनिमम डिस्टन्स of an object from the normal eyes at which are clearly visible without press on eyes. That is called the minimum distance of distinct vision. Minimum distance of distinct vision. Definition is the minimum distance of an object. The minimum distance of an object
minimum distance of an object from the normal eyes from a normal eyes at which it clearly see. For a normal eyes at which it clearly seen without trace of eyes, without trace on eyes, called minimum distance of distinct vision. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर अशा तऱ्हेची डेफिनेशन करता येईल. आणि जे हेल्दी पीपल्स असतात अशा हेल्दी पीपलच्या लघुत्तम दृष्टीचं सुस्पष्ट अंतर जे आहे म्हणजेच पॉवर ऑफ मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन जे आहे हे असतं 25 सेंटीमीटर. म्हणजेच 25 सेंटीमीटर अंतरावरून आपण एखादी वस्तू स्पष्ट पाहू शकतो. असं नाव द मिनिमम डिस्टन्स of distinct vision for normal eyes or normal healthy eyes is 25 cm. म्हणजेच एक्झॅक्टली नॉर्मल दृष्टी जर असतात तर नॉर्मल दृष्टीचे अंतर 25 सेंटीमीटर एवढं असतं. हे झालं सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर.